असतं, काही मॉडरेट स्वरूपाचं येतं, काही हार्ड स्वरूपाचं येतं आणि काही इझी असतं. तो इझी पार्ट आहे, त्यात आपला एकही मार्क चुकायला नको. टॉपिक सोडून दिले जसं की शेकडेवाडी, नफा तोटा, भूमितीमधले काही टॉपिक हे सोडून द्या. आता मी सोडून टिशन स्वतःसोबत लावून स्वतःला सांगायचे की जे तुला येतंय ना ते करून दाखव. प्रश्न सोडवून दाखवला त्याला महत्त्व नाही. भरपूर कमेंट येतात की ताई गणित खूप हार्ड जाते, आता कसं करायचं, काहीतरी आपल्याला एखादी शॉर्ट ट्रिक अवलंबता येईल का, किंवा मग जे छोटे घटक आहेत त्यावरून आम्ही काही करू शकतो का. ते नक्कीच करू शकता, कारण आपल्याला सगळंच काही हार्ड येत नसतं. काही मॉडरेट स्वरूपाचं येतं, काही हार्ड स्वरूपाचं येतं आणि काही इझी असतं. तो इझी पार्ट आहे, त्यात आपला एकही मार्क चुकायला नको. तो छान करून ठेवा. आता मलाही गणित पाहिजे तेवढं खूप असं छान प्रकारे पटकन कमी वेळात सॉल्व्ह करता येत नाही. ते मी टॉपिक सोडून दिले जसं की शेकडेवाडी, नफा तोटा, भूमितीमधले काही टॉपिक हे सोडून द्यायचे. त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, कारण त्याला वेळ जातोय ना. मग मला तुम्ही सांगा, ज्या गोष्टीला आपला वेळ जातो, ज्याला आपण 1 मिनिटात सॉल्व्ह करू शकतो ते आपण लगेच करू शकतो, हे मला मान्य आहे. पण जो टॉपिक तुम्हाला समजलाच नाही, तुमची कन्सेप्टच क्लिअर नाही, बेसिकपासून तुम्ही तो केलाच नाही, त्याला जर तुम्ही आता म्हटलं की आम्ही 8 दिवसात करतो आणि आलाही एखादा प्रश्न त्यावर शेकडेवारीवर आणि तुम्ही म्हटलं की नाही आत्ता तर मी सोडवून दाखवीनच, आत्ता तर मी करेलच आणि मला 1 मिनिटं का लागू ना, 5 मिनिटं गेलं तरी चालते, पण मी सोडेल. पण 5 मिनिटात तरी येईल का, अर्धा तास जरी त्या टॉपिकला दिला तर तुम्हाला तो पेपरमध्ये येईल का, ह्या गोष्टीचा विचार करा. आणि ते कॉम्पिटिशन स्वतःसोबत लावून स्वतःला सांगायचे की जे तुला येतंय ना ते करून दाखव. जर जिथे तुमचे 5 मार्क कव्हर होत असतील मराठीचे, तिथे जर तुम्ही एखाद्या हार्ड टॉपिक 1 मार्कासाठी थांबलेलं तुम्हाला परवडेल का. कारण इथे मार्काला व्हॅल्यू आहे, इथे मेरिट लागणार आहे. इथे तुम्हाला बघणार नाही की या मुलीने किंवा यांनी हा कठीण प्रश्न सोडवून दाखवला, त्याला महत्त्व नाही आहे. म्हणून जरा स्मार्ट पद्धतीने विचार करा की त्याच्या मागे न लागता तो प्रश्न तिथेच 1 मिनिटात विचार करायचा. अर्ध्या सेकंदात, 1 मिनिट खूप झाला, अर्धा मिनिट विचार करायचा की मला येतंय का, मला जमते का. आणि जर येत असेल ना तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. आणि जर तुम्ही 5 मिनिटही दिले ना, जर येत नसेल तर तुम्ही त्याचं उत्तरच काढू शकणार नाही. म्हणून हा विचार डोक्यातून काढून टाका की मी त्याला 15 मिनिटं देईल तर मला येईल, त्यात टाइमपास करत बसायचं, लगेच स्किप करायचं. आणि काय स्किप करायचं हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. त्यालाच आपण एक स्मार्ट टेक्निक म्हणून पेपर सोडवण्यासाठी ते करणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रिव्हियस इयर उचला, टेस्ट सिरीज लावा, तिथे तुम्हाला स्किप करणं शिकता येईल. कारण आपण काय आपल्याला काय वाटते, नाही मोह वाटतो, नाही मला सोडवता आला पाहिजे, हा प्रश्न मला सोडवताच आलाच पाहिजे, पण तो आपल्याला स्किप पण करता आला पाहिजे. कारण जो हार्ड आहे ना तो स्किप करू तेव्हाच समोर जाऊ. नाही तर जे समोर आपले सोपे प्रश्न असतात ना, 2022 भरपूर सोपे प्रश्न समोर होते आणि काही मुलं मग कठीणच्याच मागे लागले, मला सोडवता आलं पाहिजे, मला सोडवता आलं पाहिजे. असं करता त्यांनी गणितामध्येच वेळ घालवला आणि भरपूर मुलांचे प्रश्न सोडवले झाले नाही. माझ्या बाबतीत पण 1-2 प्रश्नाच्या बाबतीत असंच झालं. त्यातून मी हे शिकले, कारण चुकातून आपण शिकत असतो. म्हणून तो लगेच स्किप करायचा, समोर जायचं. समोर 4 प्रश्न सोपे असतात, त्याचे 4 मार्क मिळू शकतात. तर आता गणिताचे तुम्ही सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन सोपं असतं, पदावली असते, लवकर कॅचअप होतं, ते प्रश्न करा. त्यानंतर आपल्याला जे चलाची तुलना आहे ते पण सोप्यामध्येच येतं. थोडा अभ्यास केला 4-5 दिवस तर आपण इझिली कव्हर करू शकतो. कळतंय का मला काय सांगायचं. जे सोपे टॉपिक आहे जसं चलाची तुलना, सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर माहितीचे विश्लेषण सोप्यामध्येच येतं थोडंफार, हे टॉपिक करा. त्यानंतर आणखी गणितामध्ये मी सांगते, थांबा 1 मिनिटं, जे आपले असे प्रश्न असतात ना पदावलीवर, त्यामध्ये असे ना क्वेश्चन मार्कवाले प्रश्न येतात, ते पण तुम्ही सोडवू शकतात. म्हणजे जे सोपं आहे ना, आपण अभ्यास केला की आपल्याला लक्षात येतं. आता मी माझं सांगते तुम्हाला, मला शेकडेवारी कठीण जातं, मला नफा तोटा कठीण जातं, काम वेगळी पटकन मला सोडवता येत नाही. म्हणून मी काय करणार आहे, मी त्याला जरा दुर्लक्ष करणार. जर मला तो 1 मिनिटात कव्हर झाला नाही प्रश्न, मला वाटत आहे की तो माझ्यासाठी हार्ड स्वरूपाचा जात आहे, लगेच स्किप करायचं, समोर जायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर सोडवला ना, तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि तुमचे इझिली 10 ते 15 मार्क वाढू शकतील. म्हणून गणिताचा असा अभ्यास करा, स्मार्ट डोकं वापरा, नसेल येत तर लगेच स्किप करा आणि समोर जा. असाच तुमचा अभ्यास सुरू ठेवा आणि असाच तुमच्या स्मार्ट पद्धतीने अभ्यासासोबत तुमचे मार्क कव्हर करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला विकसित करून डेव्हलप करायला शिका. बाय.